भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लिंगराज वल्ल्याळ यांची शनिवारी पुण्यतिथीनिमित्त भवानीपेठ येथील वल्ल्याळ यांच्या ललितराज निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांनी शिंदे यांचे स्वागत केले। यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक अशोक निंबर्गी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर जामगुंडे, माजी नगरसेवक सुरेश पाटील आदी उपस्थित होते। दरम्यान शिंदे यांनी माजी खासदार लिंगराज वल्ल्याळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तर बीआरएसचे नेते नागेश वल्ल्याळ यांनी पंतुलू यांच्या मंत्रोच्चारात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मान केला। आयुष्यवेंद्रिये प्रतिष्ठते धनं धान्यं पशुं भवकीर्तिलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्याचे बीआरएसचे नेते भगीरथ भालके यांच्या भेटीनंतर आता नागेश वल्ल्याळ यांच्या निवासस्थानी आपण भेट देताय। लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय घडी बसवत आहात का, असा सवाल उपस्थित करताच शिंदे काय म्हणाले ते पहा। प्रश्न आहे, वल्ल्याळ हे माझे पार्लमेंटमध्ये सहकारी होते, महाराष्ट्रातील सहकारी होते आणि आज मी पूर्वी आलो होतो त्यांना भेटायला, पण आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि मी इथं सोलापुरात आहे, त्यामुळे मी माझी श्रद्धा अर्पण करायला आलो। दुसरं कारण नाही। माध्यमांशी बोलून झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासोबत हितगुज करताना दिसून आले। तर याच ठिकाणी लिंगराज वल्ल्याळ यांना मानणारे भाजपाचे माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, बाबूराव जमादार, बाळासाहेब आळसंदे आदी नेते हे बाहेरील बाजूस मारण्यात आलेल्या पॅन्डॉलमध्ये लिंगराज वल्ल्याळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। शिंदे यांनी वल्ल्याळ यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चा आता चांगलीच रंगली आहे। वल्ल्याळ यांना मानणाऱ्या नेत्यांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, हे मात्र नक्की।